श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर सर्वात अगोदर सर्वांना 2-3 दिवस व्हिडिओ न आल्यामुळं क्षमा मागत आहे. कारण मी लग्नाच्या गडबडीमध्ये होते आणि घरचंच लग्न असल्यामुळं मला व्हिडिओ करणं जमलं नाही आणि त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करत आहे. तर आता आपले व्हिडिओ हे रेग्युलर येत राहतील. तर पहा, उद्या गुरुपुष्यामृत योग आहे. उद्या आहे 28 डिसेंबर आणि उद्या आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्याच्या नंतर त्या दिवसाला गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो आणि त्यालाच गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं. हा योग खूप दिवसानंतर आलेला आहे. त्यामुळे पहा, या दिवसाचं आपल्याला सोनं करून घेण्यासाठी आपल्याला ह्या दिवशी खूप साऱ्या सेवा करायच्या आहेत आणि त्याचबरोबर घरात आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. तर पहा, उद्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकायची आहे, ज्यामुळे आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतील. कोणत्याही कठीण इच्छा असू द्या त्या पूर्ण होऊन जातील. आणि पहा, आपल्या घराला जर शत्रुदोष, पितृदोष, त्याचबरोबर वास्तुदोष, करणीबाधा, नजरबाधा यासारखे दोष जर आपल्या घराला लागलेले असतील तर ते सर्व दोष दूर होऊन जातील. आपल्या इच्छा ह्या पूर्ण होतील. तर बघा, आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, गुरुपुष्यामृत जो योग आहे त्या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला खूप सारे महत्त्व आहे आणि ह्या दिवशी जी वस्तू आपण खरेदी करू त्या वस्तू ह्या खूप काळ टिकत असतात, म्हणजे खूप दिवस आपल्याकडे राहत असतात. त्यामुळे पहा, या योगावर आपण जे काही वस्तू खरेदी करू त्याला खूप सारं महत्त्व असतं. हा योग खूप महत्त्वाचा योग मानला जातो आणि हा योग जो आहे तर तो खूप दिवसानंतर येत असतो. आणि पहा हा गुरुपुष्यामृत योग खूप दिवसानंतर आल्यामुळे आपल्याला या दिवशी खूप सारे मंत्रसुद्धा उच्चारण करायचे आहेत. लक्ष्मी मंत्र आपल्याला ह्या दिवशी म्हणायचा आहे. हा लक्ष्मी मंत्र जो आहे तर तो 108 वेळा जर आपण उच्चारण केला तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी निर्माण होत असते. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी पहा, आपल्याला सडा रांगोळी दारासमोर काढायची आहे. रांगोळी काढताना त्यामध्ये जर स्वास्तिक काढली तर अतिउत्तम, कारण हे स्वास्तिक हे खूप शुभ मंगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि हे शुभ चिन्ह म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यामुळे हे चिन्ह आपल्या दारासमोर नक्की काढावं. त्याचबरोबर दक्षिणावती शंख जो आहे त्याची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे. तर पहा, संपत्ती आणि समृद्धी या नक्षत्राची जी देवी आहे याची जी देवी आहे तर ती पुष्य नक्षत्रामध्ये जन्मली आहे, म्हणजे लक्ष्मी. त्यामुळेच पहा, नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर ह्या योगावर सुरू करतात. त्याचबरोबर नवीन दागिने खरेदी करणे, त्याचबरोबर घरामध्ये नवनवीन वस्तू खरेदी करणे, त्याचबरोबर भरपूर सारे कार्य या दिवशी केले जातात. तर पहा, लहान बाळांना स्वर्णप्राशन देखील या दिवशी दिलं जातं. तर तुम्ही पाहिलंच असेल, भरपूर हॉस्पिटलमध्ये स्वर्णप्राशन हे लहान बाळांना जर आपण 5 वर्षापर्यंत दिलं तर त्यांची बुद्धी ही तल्लख बनत असते. त्यामुळे हा योग खूप महत्त्वाचा मानला जातो. तर बघा, उद्याचा जो गुरुपुष्यामृत योग आहे तर तो रात्री अर्धरात्री म्हणजे उत्तर रात्री सुरू होणार आहे. तो 1 वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि हा सकाळी 7:12 असणार आहे. आणि आपल्या इकडे गुरुपुष्यामृत योग उदय तिथीनुसार ज्या दिवशी असतो त्या पूर्ण दिवस हा त्या गुरुपुष्यामृत योगाचा मानला जातो आणि ही तिथी सूर्याने पाहिलेली आहे. त्यामुळे हा जो पूर्ण दिवस आहे तर तो गुरुपुष्यामृत योग म्हणून मानला जाणार आहे. त्यामुळे या दिवशी गुरुवारी आपल्याला जमेल ती वस्तू खरेदी करायच्या आहेत. आता पहा, आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या गोष्टी टाकायच्या आहेत. आता बघा, आपल्याला गुरुवारचा दिवस आहे आणि या दिवशी हळदीला किती महत्त्व आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे चिमूटभर हळद आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला ही हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तर पहा, अंघोळ करताना देखील आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला अंघोळ करायची आहे. ज्यावेळेस आपण
तर पहा, मार्गशीर्ष महिना आहे आणि त्यामध्ये गुरुपुरुषामृत योग आलेला आहे आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार देखील चालू आहे. खूप मोठा योग या दिवशी जुळून आलेला आहे. त्यामुळे या दिवशी तुम्हाला ही एक वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. आणि पहा, आपल्याला ज्या काही वस्तू तुम्हाला ह्या दिवशी खरेदी करायच्या आहेत त्यासुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. सोनं चांदी या दिवशी खरेदी करण्याला खूप सारं महत्त्व आहे. त्याचबरोबर अजून आपल्याला घरामध्ये देवघरामध्ये काही वस्तू जर नसतील, त्या वस्तू तुम्ही जरी खरेदी केल्या तरी चालतील, कारण त्या वस्तू खरेदी करण्याला सुद्धा खूप साधा महत्त्व आहे. त्यामुळे भरपूर साऱ्या वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. अशी ही हळद टाकून जर आपण आंघोळ केली तर आपला जो गुरुग्रह आहे तो मजबूत होतो आणि आपलं दुसऱ्यांवरती वर्चस्व देखील पडलं जातं. जिथे कुठे आपण बोलताना पहा, कधी कधी दबकलं जातो, तर ते वर्चस्व जे आपल्याला दुसऱ्यावरती पडायला पाहिजे ते आपलं पडत नाही. किंवा मग गुरुग्रह जर कमजोर असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टी चांगल्या प्रकारे घडत नाही. खूप सारे दारिद्र्य, संकट, अडचणी यांना त्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपला गुरुग्रह स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हळद टाकल्यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती सुद्धा दूर होऊन जाते. तर पहा, आपल्याला हळद तर टाकायचीच आहे, त्याचबरोबर थोडेसे मीठसुद्धा आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. मिठामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे मीठ देखील आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गंगाजल. तर गंगाजल हे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे. गंगाजल टाकल्यामुळं आपले जे काही पापं आहेत तर ते नष्ट होऊन जातात. आपले पित्र असतात तर ते सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यामुळे असं हे गंगाजल टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. कारण जर एखाद्याला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करायला जमलं तर त्याने नक्की पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावं. नाही जमलं तर अशा प्रकारे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करावी. त्याचबरोबर पहा, आपल्याला जर गंगाजल नाही मिळालं तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं गोमित्र किंवा मग गुलाबजल असेल तर गुलाबजलसुद्धा टाकू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि या पाण्याने अंघोळ करायची आहे. तर पहा, ह्या सर्व वस्तू आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळं आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या नष्ट होऊन जातात आणि आपल्यामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत, म्हणजे स्वतःमध्ये ज्या नकारात्मक शक्ती आहेत त्यांचासुद्धा विनाश होतो. त्यामुळे अशा ह्या गोष्टी टाकून अंघोळ करायची आहे. तर पहा, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.